नमस्कार, मी कृष्णा मस्के पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। आज एनडीएचा आज खूप मोठा दिवस आहे। आज तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधानाची शपथ घेणार आहेत। परंतु या सगळ्या घडामोडीवर सगळ्यांचा फोकस म्हणजे स्पेशली महाराष्ट्राचा फोकस, नागपूरचा फोकस, विदर्भाचा फोकस जर असेल तर ते आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना कोणतं खातं मिळणार। कारण उत्सुकता या गोष्टीची आहे की या देशभरामध्ये जे काही कामं झालेत, जे काही चांगलं काम झालेत ते सर्व काम गडकरी साहेबांनी केलं आहे। रस्ते व महामार्ग मंत्रालयाच्या माध्यमातून ज्या देशाला विश्वामध्ये जी ओळख मिळवून दिली ते गडकरी साहेबांनी दिली। त्यामुळे गडकरी साहेबांना पुन्हा हाच खाता मिळतो की काय असं सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। परंतु ज्या पद्धतीनं राजकारण बदललं, ज्या पद्धतीनं गठबंधनाची सरकार आली, एनडीए सरकार बनवतोय, भाजपला बहुमत मिळालं नाही, या परिस्थितीमध्ये हा जो हेवीवेट मंत्रालय आहे हा कदाचित गठबंधनाचे जे पक्ष आहेत, जे सहकारी आहेत त्यांना देण्याची शक्यता आहे। नितीश कुमार असो किंवा चंद्रबाबू नायडू असो, हे सगळे लोक या मंत्रालयाकडे डोळे लागलेले आहेत। हा मंत्रालय आम्हाला हवं, आम्ही सुद्धा काम करायची इच्छुक आहोत, देशभरामध्ये आमचा पक्ष वाढेल या भावना घेऊन रस्ते व महामार्ग मंत्रालय आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न आहे। असो, परंतु 7:15 वाजता पंतप्रधानाची शपथ घेणार आहे। नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनणार आहे। त्यासोबतच कॅबिनेटचे काही मंत्री, सहकारी मंत्री हे सुद्धा शपथ घेणार आहे। परंतु मी आज तुमच्यासमोर या गोष्टीचा एक उलगडा करण्याचा प्रयत्न करतोय। कारण ज्या पद्धतीनं गडकरी साहेबांनी देशभरात काम केलं, ज्या पद्धतीनं रस्त्याचे जाळे विणले, ज्या पद्धतीनं फ्लायओव्हर असो किंवा महामार्ग असो किंवा अनेक विकासाचे चांगले काम असो आणि विजन ठेवून, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विजन ठेवून केलेले काम असो, हे सगळ्या पक्षांना त्याने पटलेलं आहे, देशभरातील जनतेला पटलेलं आहे। आणि जे काय आज बीजेपीला सीट आली ते केवळ आणि केवळ मला असं वाटते विकासामुळे आली आहे आणि गडकरी साहेब या विकासाचे भागीदारी आहे। गडकरी साहेबांना जर रस्ते विकास महामंडळ, रस्ते विकास महामार्ग हा जर मंत्रालय मिळत नसेल तर मला असं वाटते त्यांच्यावर हा फार अन्याय राहील। त्यांना त्यांच्या ॲबिलिटीनुसार, त्यांच्या कॅपेबिलिटीनुसार, त्यांच्या विजननुसार, त्यांच्या प्रामाणिकतेनुसार आणि ज्या पद्धतीने जे काम करतात, मला असं वाटते त्यांना एक मोठं हेवीवेट मंत्रालय मिळणं आवश्यक आहे। तो अर्थ मंत्रालय मिळणं आवश्यक आहे। ते देत नसाल तर किमान त्यांना कृषी मंत्रालय द्या। ज्या पद्धतीनं कृषीची जे वाताहत झालेली आहे, ज्या पद्धतीने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे, त्यांना MSPच्या दरात त्यांना भाव मिळत नाही, त्यांना पिकाचे नुकसान होत आहे, अनेक कंपन्या हे लुटासाठी बसलेल्या आहेत, शेतकऱ्यांना एक नैराश्य आलेलं आहे शेतकऱ्यांमध्ये। मला असं वाटते या कृषी क्षेत्रामध्ये गडकरी साहेबांच्या नेतृत्वात हा सगळं मंत्रालय त्यांच्याकडे येणं आवश्यक आहे। त्यांच्या नेतृत्वात एक चांगली योजना आखणं आवश्यक आहे आणि शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका मला असं वाटते गडकरी साहेब देतील। जर कृषी मंत्रालय मिळत नसेल तर किमान त्यांना रेल्वे तरी मिळणं आवश्यक आहे। रेल्वेमध्ये सध्या डेव्हलपमेंट सुरू आहे। बुलेट ट्रेनपासून आपण गोष्टी आणतोय, 160 किलोमीटरच्या प्रतिवेगाने जे आपण स्वप्न रंगवतोय, एनडीए स्वप्न रंगवते, भाजप स्वप्न रंगवतोय, तर मला असं वाटते या स्वप्नासह एक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे रिव्हिजन असलं पाहिजे। आणि मला असं वाटते जर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जर रेल्वे मंत्रालय जरी मिळालं तरी सुद्धा ते या संपूर्ण देशभरामध्ये एक चांगलं काम करू शकतात। अर्थ मंत्रालय, रेल्वे मंत्रालय किंवा कृषी मंत्रालय हे हेवीवेट मंत्रालय जे त्यांना मिळाले तर मला असं वाटते एक चांगलं काम गडकरी साहेबांच्या माध्यमातून होईल। पण हे जर एनडीएच्या सरकारने किंवा मोदी सरकारने हे जर दिलं नाही तर मला असं वाटते येणाऱ्या 5 वर्षामध्ये एकदा पुन्हा भाजपला फटका बसण्याची शक्यता आहे। कारण ज्या देशभरामध्ये जे काही कॅबिनेट मंत्री असेल किंवा राज्यमंत्री असेल, जर त्यांनी प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला असेल, मला असं वाटते 2 किंवा 3 मंत्री असे आहेत की ज्यांनी देशामध्ये आपल्या कामाची चुणूक दाखवली आणि एक प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे भाजप आणि एनडीएला एक सत्ता स्थापनेपर्यंत मार्ग प्रशस्त केला। आणि हे जर होत नसेल आणि अशा जे चांगले लोक आहेत, असे जे प्रामाणिक लोक आहेत, विजन ठेवणारे लोक आहेत, मेहनत करणारे, परिश्रम करणारे आहेत,
करणार आहे आणि प्रामाणिक भावना ठेवून देशाचा विकास डोळ्यासमोर ठेवून जर समोर जाणारे जे मंत्री असेल त्यांना जर आपण जर एक लहान मंत्रालय किंवा निग्लेक्टेड मंत्रालय जर देत असेल तर मला असं वाटतं हा त्यांच्यावर अन्याय राहील. तरी सगळ्यांची उत्सुकता अशी आहे की गडकरी साहेबांना कुठलं मंत्रालय मिळणार, महाराष्ट्राच्या वाट्याला किती मंत्रालय मिळणार, कुठले कुठले मंत्रालय येणार आणि त्यांच्या त्या याच्यामध्ये येणाऱ्या 3-4 महिन्यामध्ये विधानसभेची निवडणूक आहे. हे जे मंत्री आहेत हे किती प्रभाव पाडण्यामध्ये यशस्वी ठरतात या सगळं बघण्याचं आता एक मोठा काम सध्या होईल आणि उत्सुकता लागलेली आहे की गडकरी साहेबांना नेमकं कुठलं मंत्रालय मिळणार. आपण प्रतिक्रिया द्या, व्यक्त व्हा आणि तुम्ही सांगा की नेमकं गडकरी साहेबांना कुठलं मंत्रालय मिळणं आवश्यक आहे.